जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. समास 6वा. बुद्धिवाद निरूपणनाम. श्रीराम समर्थ. परमार्थी आणि विवेकी त्यांचे करणे माने लोकी, काजे विवर विवरे चुकी पडोची नेदी. समर्थ बोलले, जो मनुष्य परमार्थी आणि विवेकी असतो त्याच्या आचरणाचा समाज आदर करतो, कारण विवेकामुळे तो चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. मग विवेक म्हणजे नक्की काय? तर चांगले विचार, सद्विचार. समर्थ बोलले की केवळ भक्ती असून चालत नाही आणि केवळ बुद्धी असूनही चालत नाही. भक्ती आणि विवेक यांचा संगम असला पाहिजे. परमार्थी म्हणजे ज्याचे अंतिम ध्येय ईश्वर प्राप्ती म्हणजे अंतरीच्या देवाची प्राप्ती आहे, पण त्या मार्गावर पिंडातील काम, क्रोध, मोह, माया, भ्रम या शत्रूंचे जाळे असते. त्या सर्वातून मार्ग दाखवणारा दीप म्हणजे विवेक. समाज शेवटी त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवतो जो मंगलाचरणात आहे. जी व्यक्ती विचारपूर्वक निर्णय घेते आणि सत्याच्या मार्गावर चालते. समर्थ बोलले, विवेक हा बाहेरून मिळत नाही, तर तो अंतःकरण शुद्ध झाल्यावर जागृत होतो. खरा विवेक म्हणजे काय शाश्वत आहे, काय नाशवंत आहे हे ओळखणे. अंतरी काय सत्य आहे, काय भ्रम आहे हे समजणे. प्रत्येक प्रसंगी अंतरीच्या देवाला काय प्रिय आहे हे जाणणे. ज्याच्या पिंडातील श्रोते शांत झालेले नाहीत त्यांचा विवेक कदापि जागृत होत नाही. समर्थ बोलले, भक्ती असली तरी विवेक नसेल तर माणूस भरकटतो. परमार्थी आणि विवेकी म्हणजे भक्ती आणि विवेक यांचा संगम झाला तरच साधक योग्य मार्गावर राहतो. म्हणून आपलं श्रवण उत्तम झालं पाहिजे, उपासना उत्तम झाली पाहिजे आणि यातूनच खरं आत्मज्ञान प्राप्त होतं. आज आपण पहिली ओवी पाहिली. पुढील ओवीचे श्रवण आपण पुढील व्हिडिओत करू. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु.